नमस्कार. प्रसाद सर अभ्यास क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सायन्स पेपर 1 चॅप्टर नंबर 5 हीट या विषयाचे न्यूमेरिकल्स डिस्कस करणार आहोत. तर हीट याच्या हीट लेसन मध्ये ज्या कन्सेप्टवरती न्यूमेरिकल्स विचारले गेलेले आहेत त्या कन्सेप्टचं नाव आहे लॅटेंट हीट. लॅटेंट हीट म्हणजे काय, तर एखाद्या सॉलिडला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि लिक्विडला गॅस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी हीट आपण देतो त्या हीटला आपण लॅटेंट हीट म्हणतो. द हीट विच इज गिवन टू द सॉलिड टू कन्वर्ट इट इनटू अ लिक्विड, that heat is called as latent heat, but provided temperature of that system should be constant. ज्यावेळेस सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्वर्जन होतं पण ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर that heat is called as latent heat. Now सॉलिडचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होतं म्हणून आपण त्या हीटला आपण म्हणू शकतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि लिक्विडचं कन्वर्जन ज्यावेळेस गॅसमध्ये होतं, ज्यावेळेस लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होतं त्यावेळेस जी हीट देतो दॅट हीट इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो द हीट गिवन टू द सॉलिड टू कन्वर्ट it into a liquid, that heat is called as latent heat of fusion, and the heat which is given to the liquid to convert it into the gas, that heat is called as latent heat of vaporization. तर ह्या कन्सेप्ट वरती आपल्याला न्यूमेरिकल्स बघायचे आहेत. तर ऍक्च्युली लॅटेंट हीट म्हणजे काय की एखाद्या ऑब्जेक्टला आपण ज्यावेळेस हीट प्रोव्हाइड करतो त्यावेळेस दोन चेंजेस त्या ऑब्जेक्ट मध्ये होत असतात. पहिली फर्स्ट चेंज इज व्हॉट, तर एकतर त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर इन्क्रीज होत असतं, नाहीतर त्या ऑब्जेक्टची स्टेट चेंज होत असते. दोन्ही गोष्टी एकाच वेळी होत नाहीत. मग आपल्याला माहिती आहे नॉर्मली आपण हीट कुठल्याही ऑब्जेक्टला दिली तर त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर चेंज व्हायलाच पाहिजे. पण ज्या वेळेस ऑब्जेक्टची स्टेट चेंज होते, म्हणजे ज्यावेळेस आपण हीट प्रोव्हाइड करतो आणि ऑब्जेक्टची स्टेट चेंज होते त्यावेळेस ऑब्जेक्टचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. मग ऍट दॅट टाइम the heat which is given to any substance to change its states at constant temperature, that heat is called as latent heat. Solid to liquid, latent heat of fusion, and liquid to gas त्याला म्हणायचं latent heat of vaporization. तर आता आपण latent heat बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन बघितली, डिस्कस केलेली आहे. तर आता या हीट लेसन मधले जे स्पेसिफिक फॉर्म्युलेज, जे आपल्याला इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत जे आपल्याला डिस्कस करायचे आहेत, आपण ते डिस्कस करूया आता. तर फर्स्ट की काय की एखाद्या ऑब्जेक्टला आपण सपोज सॉलिडला आपण हीट दिली की त्याचं लिक्विड होतं, लिक्विडला हीट दिली की गॅस होतं. फॉर एक्झाम्पल सॉलिड आईस, द स्पेसिफिक टेम्परेचर ऑफ आईस इज 0 डिग्री सेल्सिअस. पण ज्यावेळेस आपण आईसला हीट करू ते डायरेक्ट 100 डिग्रीचं वॉटर होत नाही किंवा 50 डिग्रीचं वॉटर होत नाही, तर ते कन्वर्ट होतं वॉटरमध्ये. पण त्या वॉटरचं पण टेम्परेचर असतं 0 डिग्री सेल्सिअस. आणि इफ वी कंटिन्यू टू हीट दॅट वॉटर तर मग ते वॉटर बनतं 100 डिग्री सेल्सिअस. आणि मग आपण परत त्या 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला हीट कंटिन्यू केली तर मग ते बनतं स्टीम किंवा वेपर्स. सेम टेम्परेचर विल नॉट चेंज, बॉइलिंग पॉइंट ऑफ द वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. तर आपण इथं बघू शकतो की इथं टेम्परेचर चेंज होत नाही. ज्यावेळेस 0 डिग्रीचं आईस 0 डिग्रीच्या वॉटरमध्ये कन्वर्ट होतं त्यावेळेस टेम्परेचर चेंज होत नाही. 0 डिग्रीचं वॉटर 100 डिग्री सेल्सिअस, पण इथं टेम्परेचर चेंज होतो पण स्टेट चेंज होत नाही. आणि 100 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर आहे ते 100 डिग्री सेल्सिअसच्या स्टीम मध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होतं त्यावेळेस स्टेट चेंज होते पण टेम्परेचर इज सेम. मग आता आपण जसं डिस्कस केलं की द हीट which is given to any substance to change its state at constant temperature, that heat is called as latent heat. इथं पण
इथं काय झालं, सॉलिडचं वॉटर झालं म्हणजेच लिक्विड झालं, तर ह्या हीटला आपण म्हणू शकतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि इथं लिक्विडचं गॅस झालं, त्यामुळे आपण तिथं म्हणू शकतो लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर ही कन्सेप्ट आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरमध्ये. तर आणखीन एक काय तर हीटचा जो फॉर्म्युला आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस केला तो आहे मास इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू डेल्टा टी. हिअर एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, सी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द ऑब्जेक्ट अँड डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. पण हा फॉर्म्युला आपण कधी यूज करू शकतो ते पण आपण डिस्कस करणार आहे. तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो ज्यावेळेस ऑब्जेक्टचं टेम्परेचर चेंज होतोय. म्हणजे वेन वी कॅन यूज दिस फॉर्म्युला इफ देर इज अ चेंज इन टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. इफ देर इज अ चेंज इन टेम्परेचर, change in temperature of the substance or object, then we can use Q is equal to M into C into delta T. पण जर टेम्परेचर चेंज होत नसेल, म्हणजे आपण कुठे या कन्सेप्ट या केसमध्ये आपण आता जे एक्झाम्पल बघितलं त्या केसमध्ये आपण कुठे यूज करू शकतो, तर इथे 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर 100 डिग्री सेल्सिअसचं वॉटर ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण स्पेसिफिकली इथं दिसतं की देर इज अ चेंज इन टेम्परेचर, आणि मग आपण इथं फॉर्म्युला यूज करू शकतो एम इंटू सी इंटू डेल्टा टी. तर मग या केसमध्ये काय कुठला फॉर्म्युला आपण यूज करणार, तर त्याच्यासाठी पण आपण एक दुसरा फॉर्म्युला आहे इथं, तर दॅट इज एम इंटू एल. तर एल स्टँड फॉर लॅटेंट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ दॅट सबस्टन्स. एल म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ द सबस्टन्स. एम इंटू एल आपण कधी यूज करायचा तो फॉर्म्युला, तर इफ देर इज अ नो चेंज इन टेम्परेचर, नो चेंज इन टेम्परेचर, हे दोन फॉर्म्युले म्हणजे काय, तर इथं आपण बघू शकतो की देर इज अ नो चेंज इन टेम्परेचर, मग आपण म्हणू शकतो की इथं हा फॉर्म्युला कोणता, एम इंटू एल. एम स्टँड फॉर मास, एल स्टँड फॉर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजेच का फ्युजन का, कारण आईस इज कन्वर्टेड इंटू वॉटर, म्हणजे सॉलिड कन्वर्ट्स इंटू लिक्विड. आणि इथं स्पेसिफिक लॅटेंट हीट, इथं वॉटरचं स्टीम मध्ये म्हणजेच गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं, त्यामुळे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन एम इंटू एल. या केसमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर टोटल हीट प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट दॅट इज क्यू इज इक्वल टू दिस एम इंटू एल प्लस एम इंटू सी इंटू डेल्टा टी प्लस एम इंटू एल. तर हा मेन फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. तर आणखीन एक गोष्ट की इकडे बघा, जर स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं तर कधी 100 डिग्री सेल्सिअसचं स्टीम 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्वर्ट होईल, 100 डिग्री सेल्सिअसचं वॉटर 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्वर्ट होईल, आणि 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसमध्ये. ही कन्सेप्ट आपण जर व्यवस्थित केली तर आपल्याला या चॅप्टरमध्ये न्यूमेरिकल्स इझिली सॉल्व्ह होतील. तर हा एक फॉर्म्युला. आणि त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, द स्पेसिफिक हीट गिवन टू द ऑब्जेक्ट टू रेज और इंक्रीज इट्स टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस. इट इज डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस, डिफरंट ऑब्जेक्ट. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची ही एक कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आता आपण ह्या 5th लेसन मधल्या फर्स्ट न्यूमेरिकल कडे, कुठलाही न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करताना आधी तो प्रॉपरली रीड करत चला की त्याच्यातून कन्सेप्ट्स आणि काय तुम्हाला फाइंड आउट करायचं हे कळत. तर इक्वल हीट इज गिवन टू 2 ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्ट A and B of mass 1 gram. Temperature of A increases by 3 degree Celsius and B by 5 degree Celsius. तर ते काय विचारलं बघा, which object has more specific heat and by what factor. म्हणजे काय की ऑब्जेक्ट A आणि ऑब्जेक्ट B असे 2 ऑब्जेक्ट्स आहेत, दोन्ही ऑब्जेक्ट्सला इक्वल हीट दिलेली आहे. Q1 इज इक्वल टू Q2 आपण म्हणू शकतो. तर ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट A ला हीट दिली तर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं 3 डिग्री सेल्सिअसनं,
आणि बीचं टेम्परेचर इन्क्रीज झालं 5 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला त्यांनी विचारलंय की विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट. ठीक आहे, आपण डिस्कस करूया. तर आधी आपण गिव्हन डेटा लिहूया. डेटामध्ये बघा आधी ऑब्जेक्ट ए, फॉर ऑब्जेक्ट ए आणि फॉर बी असं आपण डिव्हिजन करूया. तर इक्वल हीट इज गिव्हन टू द टू ऑब्जेक्ट्स ऑफ masses 1 ग्राम. म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट ए इज ऑल्सो 1 ग्राम and mass of the object B is also 1 ग्राम. ठीक आहे, तर 1 ग्राम. त्यानंतर टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज इन्क्रीजेस बाय 3 डिग्री सेल्सिअस. म्हणजे चेंज इन द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट फॉर ए इज 3 डिग्री सेल्सिअस and change in the temperature of the object for B is 5 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला काय फाइंड करायचं, विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट. सो CA and CB and by what factor. ओके, तर त्यांनी एक स्पेसिफिकली न्यूमेरिकल मध्ये एक मेन्शन केलेलं आहे की इक्वल हीट म्हणजेच काय, जी Q1 असेल आणि इथली जी Q2 असेल, Q1 and Q2 बोथ आर सेम. मग आपण असं म्हणूया की Q1 is equal to Q2. Equal heat is given to the both object. So for Q1 what is the formula? आपण मगाशी डिस्कस केला तसं MA into CA into delta TA and is equal to Q2. फॉर्म्युला काय असेल तिथे त्यांचा MB into CB into delta TP. तर हे दोन ह्याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह होईल. तर MA काय, MA इज 1 ग्राम इंटू CA आपल्याला नाही माहिती. त्यानंतर डेल्टा T फॉर टेम्परेचर चेंज इन द फॉर द ऑब्जेक्ट A is 3 degree Celsius. Now mass of the object B is also 1 gram. CB म्हणजे specific heat capacity of B also we don't know. And delta TB म्हणजे change in the temperature of object B तर ते आहे 5 degree Celsius. तर इथं आपण बघूया 3 into specific heat capacity of A and 5 into 1 5 specific heat capacity of B. म्हणजे 5 times CB and CA. हे 3 ला आपण राईट साइडला शिफ्ट केलं तर it becomes 5/3 CP. And from this CA is equal to 5/3 times of CB. From this we can state that याच्यावरून आपण सांगू शकतो की CA म्हणजेच specific heat capacity of object A is equal to 5/3 times of CB. म्हणजेच specific heat capacity of object A ही 5/3 times is greater than specific heat capacity of object B. म्हणजेच CA is greater than CB. आणि स्टेटमेंट मध्ये आन्सर आपण खाली फायनल आन्सर लिहायला पाहिजे. तर मग असं लिहिणार की specific heat capacity of object A is 5/3 times greater than the specific heat capacity of object B. Ammonia, liquid ammonia is used in ice factory for making ice from water. काय बनवायचे, वॉटर पासून काय बनवायचे, आईस बनवायचे. लिक्विड पासून सॉलिड, लिक्विड टू सॉलिड और सॉलिड टू लिक्विड, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे. त्यानंतर इफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस is to be converted into 2 kg ice at 0 degree Celsius, 0 degree Celsius, how many grams of ammonia are to be evaporated? तर इथं दोन गोष्टी आहेत, दोन सबस्टन्सेस आहेत.
म्हणजेच आपल्याला प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपण या चॅप्टर मध्ये स्टडी केलेलं आहे. तर प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतं, इफ टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट टेम्परेचर comes in the contact with each other, then there is a transfer of heat between these two objects, and heat always transferred from hot object to the cold object. Hot object means body of high temperature to the body of low temperature. Principle of heat exchange. So इथं पण आपल्याला बघायचं असेल तर बघा 20 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे. फॉर एक्झाम्पल ह्या कंटेनर मध्ये 20 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे 2 kg, आणि आपल्याला कन्वर्ट करायचं त्याला आईस मध्ये. तर आईस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की त्याच्यामध्ये अमोनिया ऍड करायला लागेल, अमोनिया. आणि ज्यावेळेस तो ऍड होईल अमोनिया, लिक्विड अमोनिया ऍड केला की त्याच्यातून स्टीम बाहेर, ज्यावेळेस स्टीम बाहेर येईल त्यावेळेस आपल्याला वॉटर विल बी कन्वर्टेड इनटू आईस असं बघल्या. मग आपल्याला ह्या 20 डिग्री सेल्सिअसच्या 2 kg आईस तयार करण्यासाठी आपल्याला अमोनिया किती लागेल, मास ऑफ द अमोनिया आपल्याला ते फाइंड आउट करायचे. तर आपण आता ते कसं फाइंड आउट करू शकतो तर ते बघूया आता. तर आधी मी हे एरेज करून घेतो. तर आधी आपण गिव्हन डेटा लिहूया. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा आपण लिहूया फॉर आईस, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो कशापासून तयार करणार आहोत तर वॉटर पासून तयार करणार आहोत. तर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा किती मास ऑफ द आईस आपण M1 म्हणूया. तर ते किती दिलेलं आहे 2 kg. 0 डिग्री टू 20 डिग्री सेल्सिअस म्हटलेलं आहे, म्हणजेच डेल्टा टी इथं येईल 20 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर मास ऑफ द अमोनिया आपल्याला इकडं फॉर अमोनिया पण आपण डिस्कस करणार आहोत. तर आधी वॉटरचं बघूया. डेल्टा टी दिलेला आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर आपल्याला माहिती आहे 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आता कॅलरीज मध्ये आपल्याला हीट फाइंड आउट करायची आहे, त्यामुळे आपल्याला हे किलोग्रॅम्सला पण कन्वर्ट करायला लागेल. ग्रॅम्स 2 kg म्हणजेच किती 2000 ग्रॅम्स. तर आपल्याकडे मास आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि डेल्टा टी आहे. हे आईसचा आपण बघितलं. आता बघूया अमोनियाचं. अमोनियाचं त्यांनी फक्त सांगितलंय की लिक्विड अमोनिया इज इव्हॅपरेटेड, म्हणजेच मग काय म्हणू शकतो आपण गॅसियस अमोनियामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि आपल्याला त्याचं काय काढायचं टू फाइंड दी मास ऑफ द अमोनिया. मग मास ऑफ द अमोनिया म्हणजे आपण M2 कन्सिडर करूयात. तर बघा आता इथं की आपल्याला वॉटर कन्वर्ट करायचंय. मगाशी आपण जे डिस्कस केलं फॉर्म्युल्यामध्ये त्यावेळेस वॉटर ऑफ 20 डिग्री सेल्सिअस, ज्यावेळेस अमोनिया आपण त्याच्यामध्ये ऍड करू त्यावेळेस दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतील. लिक्विड अमोनियामध्ये हीट जास्त असणार आहे, दॅट विल बी पास्ड टू दी वॉटर अँड स्लोली टेम्परेचर ऑफ द वॉटर स्टार्ट डिक्रीजिंग, कन्वर्ट्स इनटू वॉटर ऑफ 0 डिग्री सेल्सिअस. आणि नंतर मग 0 डिग्री सेल्सिअसचा वॉटर कन्वर्ट होईल आईस मध्ये, ते पण 0 डिग्री सेल्सिअस. मग आता आपल्याला माहिती आहे लॅटंट हीट ऑफ इथं काय होईल चेंज इन टेम्परेचर नाही सॉरी चेंज इन टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसचं वॉटर 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर झालं. म्हणजे चेंज इन टेम्परेचरला इथं काय फॉर्म्युला आपण यूज करू शकतो M×C डेल्टा टी. इथं आता मास ऑफ वॉटर आपण 1 घेतलं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर आणि चेंज इन द टेम्परेचर ऑफ द वॉटर आपण असं म्हणू शकतो. आणि इथं चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर नाहीये. 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर 0 डिग्री सेल्सिअसचं आईस झालं म्हणजे चेंज इन टेम्परेचर नाही, मग आपण म्हणू शकतो M×L. तर मग टोटल हीट आपण कन्सिडर करूया Q1. तर Q1 काय असेल Q1 इज इक्वल टू MC डेल्टा टी प्लस M×L. आणि सेम इथं
लिक्विडचं अमोनिया झालं, पण इथं काय फॉर्म्युला येईल, ओनली M2 म्हणजे मास ऑफ द अमोनिया इंटू L, म्हणजे लिक्विड अमोनिया इज कन्वर्टेड इंटू गॅसियस अमोनिया. मग आपल्याला आता प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपण बघितलं होतं की दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतात. सपोज आता Q2 इज द हीट ऑफ द टोटल हीट प्रेझेंट इन द अमोनिया. तर अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपण काय म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल of heat exchange, two body comes into contact with each other and heat transferred in the both the object is same. Heat lost by hot object is always equal to heat gained by the cold object. आणि मग आपण याच्यावरून Q1 आणि Q2 च्या व्हॅल्यूज पुट करून आपण mass of the ammonia find out करू शकतो. तर what is the Q1? Q1 is mass of the water into specific heat capacity of the water into delta T, change in the temperature of water. T1 म्हणू शकतो इथे किंवा T म्हटलं तरी चालेल, प्लस M into L, latent heat. L, latent heat of वॉटरचं काय, आता वॉटर लिक्विड वॉटरचं आईस होणार म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ वॉटर, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहितीच पाहिजे. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ वॉटर इज 80 कॅलरीज पर ग्राम, 80 कॅलरीज पर ग्राम. आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन का, कारण लिक्विड अमोनियाचं गॅस वेपर्स वेपरायझेशन म्हणू शकतो, म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये कन्व्हर्जन होतं म्हणून वेपरायझेशन इज इक्वल टू M2 L, latent heat of vaporization of ammonia, जे आपण इथं लिहिलेलं आहे. तर दॅट इज 341. हे पण तुम्हाला गिव्हन मध्ये इथं खाली लिहायला लागेल, आता मी ते लिहित नाही. ठीक आहे, तर आता व्हॉट इज द मास ऑफ आईस और वॉटर, 2000. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 1 कॅलरीज पर ग्राम per degree Celsius plus multiplied by change in the temperature. Change in the temperature तर किती 20 degrees Celsius plus mass again 2000 grams into latent heat is 80 grams is equal to mass of the ammonia आपल्याला find out करायचे into latent heat of vaporization, that is 341 calories per gram. Latent heat of vaporization of ammonia. आणि हे 80 calories per gram जे यूज केलं ते latent heat of fusion of water or ice. So 2 into 2 4, 1 2 3 plus 40, it becomes 40,000 plus 2 into 8 16, 2 3 4 1,60,000 is equal to M2 into 341. So 1,60,000 plus 40,000, it becomes 2 lakh is equal to M2 into 341. So आपल्याला mass of the ammonia find out करायचं, तर M2 is equal to 2 lakhs divided by 341. हे सॉल्व करून घ्या आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. तर when we solve this, it becomes, I think, approximately 586 grams. Approximately answer mass of the ammonia is about 586 grams. आणि मग नंतर तुम्हाला हे आन्सर स्टेटमेंट मध्ये लिहायचं आहे. आज आपण हीटचे दोन न्यूमरिकल्स डिस्कस केले, फर्स्ट वन आणि ए आणि हे सेकंड वन. त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बघितली होती फर्स्ट न्यूमरिकल मध्ये, आणि याच्यामध्ये आपण बघितलं की मास कसं काढायचं. मास 586, अराउंड अप्रॉक्सिमेट आन्सर 586 ग्राम्स येतं. तर
हीटचेच न्यूमेरिकल्स का मी डिस्कस केले आज, कारण मला असं वाटतं की यावर्षी 2024-25चा जो पेपर आहे आपला सायन्स 1चा, तर यावर्षी 100% हीट वरती न्यूमेरिकल्स विचारले जाऊ शकतात. कारण आजपर्यंत हीट जे न्यूमेरिकल्स आहेत ते खूप 2018 पासून 24 पर्यंत जेवढे जे काही बोर्डाचे पेपर झाले, जर त्याचं अनालिसिस केलं तर खूप कमी वेळेस हीटचे न्यूमेरिकल्स विचारलेले आहेत. आणि मला असं वाटतं की या वेळेस हीट वरती 101% न्यूमेरिकल्स येतील. तर न्यूमेरिकल ह्या हीट मधले एक्सरसाइज मधला ए आणि बी आता आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सी आणि डी डिस्कस करणार.